उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, आज खूप वर्षांनी राज ठाकरे कुटुंब घेऊन मातोश्रीवर आलेत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता। तुमच्या काय भावना आहेत? प्रचंड आनंदाची बातमी आहे। मी आपल्या चॅनलचे सुद्धा आभार मानते की आपण ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचवली। आणि मला खरंच आता जरा थोडं चुकल्यासारखं वाटतंय, कारण मी अजून प्रवासात आहे, मी अजून पोहोचलेली नाही मातोश्रीवर। पण हा क्षण बघायला मीही तिथे असायला पाहिजे होतं। आय मिस्ड दिस मोमेंट। आमच्या सगळ्यांच्यासाठी जो कोणी ठाकरे या नावावर प्रेम करतो, जो कोणी मातोश्रीवर प्रेम करतो, ज्याचा बाळासाहेबांशी निष्ठा आहे, अशा कुठल्याही मराठी माणसासाठी ही सुखावणारी गोष्ट आहे। आणि अगदी त्याच वेळेला ज्या विरोधकांनी खूप साऱ्या आवया उठवायचा प्रयत्न केला की नाही नाही ते काही एकत्र येऊच शकत नाही, त्यांचं एकत्र येणं अत्यंत दुरापास्त आहे, मला वाटतं त्या सगळ्याच लोकांच्यासाठी सुद्धा हे आता खणखणीत उत्तर आहे। हे उत्तर राजसाहेबांनी अतिशय कृतीतून दिलेलं उत्तर आहे। ही मोठी गोष्ट आहे, फार आनंदाची गोष्ट आहे। हो, आणि ताई तुम्ही जसं आता म्हणालात की मी तिथे असायला हवे होते, तुम्ही सगळी दृश्य लाईव्ह न्यूज 18 लोकमतवर बघू शकता की कशी त्यांची दोघांची बॉडी लँग्वेज होती आणि कसा स्माइलिंग फेस होता दोघांचा। ताई, ही जी व्यक्तिगत आणि कौटुंबिक जवळीकता आहे ती कुठेतरी दोन्ही पक्ष एकत्र येतील, महापालिकांना सामोरे जातील इथपर्यंत प्रवास करेल? ताई, मी वारंवार असं म्हणते, याच्या आधी माझं खूपदा याच्यावर बोलणं झालं, पुन्हा एकदा सांगते, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवी संवेदना म्हणून काही सहसंबंध आणि काही नाती बघायची असतात। माझ्यासाठी ही गोष्ट मोठी आहे की एका भावाच्या वाढदिवसाला एक दुसरा भाऊ सगळी मनातली किलबिश बाजूला ठेवून भेटीला आलेला आहे। दोन भावांचं एकत्रित येणं हेच फार मोठं उत्तर महाराष्ट्रासाठी आहे। राहिला प्रश्न युती, आघाडी, वेगवेगळे समझोते, हे सगळं करण्याचा, मला वाटतं की दोघांचं एकत्रित दिसणंच काफी आहे, पर्याप्त आहे पुढच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठीच। नक्की, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, तुम्ही तिथे पोहोचलात की तुमची थेट प्रतिक्रिया आम्हाला मिळेलच। प्रवीण